ओल्या नारळाची चटणी सर्वांना खूप आवडते ना। तर चला आज ओल्या नारळाची चटणी बनवूयात आपण। हिरवी चटणी आहे ही, व्हाईट नाही आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। ओल्या नारळाची चटणी आहे ही। नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। अशी चटणी माझ्या मुलींना खूप आवडते, म्हणून मी आज तुम्हाला ही चटणी दाखवत आहे। चला तर मग आपण बघूयात इन्ग्रेडियंट्स काय काय घेतलेले आहेत आपण। चला सुरू करूयात आपल्या रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स पासून। इथं मी ओला नारळ घेतलेला आहे। एक नारळ आहे मोठा, हा पूर्ण घेतलेला आहे मी ओला नारळ। कढीपत्त्याची पानं आहेत 10-11। मीठ आहे, हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। भाजकी डाळ एक 3 चमचे आहे, पोह्याची 3 चमचे छोटे चमचे आहेत हे। कोथिंबीर आहे, धुवून घेतले स्वच्छ करून। थोडा पुदिना घेतलेला आहे हा। मिरची घेतलेल्या आहेत, 5 मिरच्या आहेत या। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊयात। पहिलं मी ओला नारळ घालून घेत आहे। पूर्ण ओला नारळ इथे मी घालून घेतलेला आहे। ओला नारळ फोडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता भाजकी डाळ घालून घेणार आहोत आपण। भाजकी डाळ झाल्यानंतर अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आपल्याला, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा अर्धा इंच अद्रक, 11 कढीपत्त्याची पानं, मुठभर कोथिंबीर, 4 ते 5 मिरच्या, असं सगळं घालून घेतलेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता आपण हे मिक्सरला छान मिक्स करून फिरवून घेऊयात। बघू शकता तुम्ही, इथं मी सगळं घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं फिरवून घेत आहे मी। अगदी बारीक स्मूथ अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे आपल्याला। आता थोडी वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मीठ घालत आहे। मीठ मगाशी आपण घातलेलं नव्हतं। आणि 1-2 चमचे दही घालत आहे मी। दह्याने चटणीला टेस्ट खूप चांगली येते, म्हणून मी इथे दही घातलेलं आहे। आता फिरवून घेणार आहोत आपण। बघू शकता आपल्या चटणीचं टेक्स्चर व्यवस्थित फिरवून घेतलेली आहे मी चटणी मिक्सरला, अगदी बारीक करून घेतलेली आहे। ही चटणी मी आज डोश्यासोबत सर्व केलेली आहे। बघू शकता तुम्ही, कुरकुरीत असे डोसे आणि नारळाची चटणी, असा आज ब्रेकफास्टचा बेत होता। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।